माझे नाव मंगल सचिन भाकरे, मुक्काम पोस्ट टाकळी हाजी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, नाळवडी या गावामध्ये राहत आहेत. आणि हे माझे मिस्टर सचिन राजाराम भाकरे. ते आम्ही दोघं इथं माळवाडी या गावामध्ये राहत आहे. आणि माळवाडी गावामध्ये राहून आम्ही ऊर्जा शेती करत आहोत. 2 वर्ष झाले आम्ही निरामयची ट्रीटमेंट घेतो. निरामयची ट्रीटमेंट घेताना म्हणजे गोळ्या खाऊन सुद्धा म्हणजे मला बरं वाटत नव्हतं. मला झोप येत नव्हती, हातापायांना मुंग्या यायच्या, काम करता येत नव्हतं. पण आज मी निरामयची ट्रीटमेंट घेते तर माझे मी स्वतः पहिले मी म्हणजे जाग सुद्धा येत नव्हते, पण आज मी 4ला 5ला उठून काम करते. म्हणजे माझे मी स्वतः सगळं काम करते. आणि निरामयची शेती करायला म्हणजे मी आधी मोबाईलवरती युट्यूबला पाहिलं होतं निरामय ऊर्जा शेती म्हणून. तर मग नंतर ते ऊर्जा शेतीचं मी ठरवलं की नाही, आपल्याला ऊर्जा शेती करायची. मिस्टरांना म्हणलं की आपण ऊर्जा शेती करू. मग आम्ही ठरवलं की ऊर्जा शेतीच करायची. कारण ऊर्जा शेती करायला फक्त मला 2 टाइमच ट्रीटमेंट घ्यायला लागली. वांग्याची लागवड केली. वांग्याची लागवड केली आणि नंतर मग मी 2च टाइम रेग्युलर ट्रीटमेंट घेतली. आणि आज मला 2,000 रुपये तरी म्हणजे त्याच्यामधनं म्हणजे आज माझा नफा चालू झाला की मी त्याला 1 रुपया सुद्धा भांडवल घातलं नाही. फक्त वांग्याचे रोपं आणलं तेवढंच. रेग्युलर पाणी देणं आणि फवारणी करणं, ते पण मला ऊर्जा शेतीचीच फवारणी मी करते. इतर वगैरे रासायनिक केमिकल कुठलंही वापरत नाही. आणि मग हे आम्ही चालू केलं असताना आज आमचं पीक छान आलं. वांग्याची शेती आमची खूप छान आली. तर मिस्टरांना ती शेती पाहून खूप आनंद झाला. तर त्यांनी ती शेती केल्यामुळं ते इकडं पण वांग्याची शेती दुसऱ्या शेतात पण करायला तयार झाले. मग इकडं आम्ही वांग्याची शेती, दुसरी शेती वांग्याची आणि काकडी लागवड सुद्धा ऊर्जा शेतीने चालू केली. की नाही, ते म्हणतात की आपल्याला करायची ती ऊर्जा शेतीच करायची, आपल्याला रासायनिक खतं कुठलेही शेतीला घालायचे नाही. आज मला त्यातनं 1 रुपयाही भांडवल घालायला लागत नाही ना. सर्व काही मी करते त्यातनं मला नफाच भेटतो ना. नाही, केमिकल नाही मी दुसऱ्यांसाठी आजारासाठी केमिकल तर कोणाला चारत नाही ना. जे पीक हे करते तर ते ऊर्जा शेतीनं तेच पीक पिकवते ना. बाजारामध्ये जो माझा माल जातो तर तो केमिकल व्यतिरिक्त जातो ना तो माल. आज बाजारामध्ये कितीही माल येतो तर तो केमिकल युक्त येतोय ना. आज हा माल केमिकल युक्त नाही. तर आज लोकांना त्याचा काही त्रास होत नाही. पण लोकांना ते कळत नाही. लोकांना वाटतं की नाही, आपण शेतीला खतं औषधं घातली, रासायनिक केमिकल घातलं तर आपला माल भरघोस येईल. आपला भरघोस माल उत्पन्न येतं, पण त्याच्या मागे आपल्याला भरघोस भांडवल घालायला लागतं. आज मी बिना भांडवलचा माल उभा केलेला आहे. आज माझी वांग्याची शेती ही बिना भांडवलची आणि ऊर्जा शेतीवरतीच माझी शेती ही उभी राहिली. आज मला कुठलंही नाही ना, माझं असं नाही का मला माझा दिवस पूर्ण शेतीसाठी द्यावा लागतोय. 2च टाइम ट्रीटमेंट घेऊन आज मी माझी वांग्याची शेती उभी केली आहे. त्याच्यामध्ये मला दिवसभर काही शेतीसाठी उभं राहायला लागतं का, बसून राहायला लागतं का, हे लोकांना कळत नाही. लोक स्वतः म्हणायचे की ऊर्जा शेतीवरती कुठं वांग्याचं पीक येतं का, कुठं कांद्याचं पीक येतं का. नाही म्हणलं, मी सिद्धच करून दाखवणार. ऊर्जा शेती ही मी करूनच दाखवणार. मग तुम्ही माझं पीक बघा. आज मला लोक म्हणतात की तू वांग्याला काय खाऊ घातलं, एवढी मोठी झाडं तुझी वांग्याची झालं. आज मी कुठलंही रासायनिक खत त्याला घातलेलं नाही, केमिकल नाही, कसली फवारणी नाही. फक्त ऊर्जा शेतीची फवारणी आणि पाणी याच्या व्यतिरिक्त कुठलाही खर्च मी केलेला नाही. एवढंच बस. माझी शेती ही खूप छान आली. आणि मी ना ऊर्जा शेतीची ट्रीटमेंट मी चुकवत नाही. रेग्युलर माझी स्वतःची ट्रीटमेंट मी पण निरामयचीच घेते. आणि निरामय ऊर्जा शेतीमुळे आज माझा वांग्याचा बाग खूप छान आलेला आहे. त्याच्यामुळे मला आज खूप आनंद होतो की मी आज ऊर्जा शेती ही स्वतः सिद्ध करू शकले. आणि ही ऊर्जा शेती सिद्ध करायला माझ्या मिस्टरांनी मला मोलाचा वाटा दिलेला आहे, सहभाग दिलेला आहे, की त्यांनी मला स्वतः उभं केलं आहे. कारण आज मी 15 वर्ष जे दुःख भोगत होते, आज ते मी दुःख सोडून आज मी स्वतःच्या पायावरती उभी राहून सगळं हँडल करते. आणि माझी शेती पाहते, मुलांना पाहते, सगळं काही करू शकते. नाहीतर आज पण मी त्या दुःखातच लोटले असते. पण याच्यामध्ये माझ्या मंगल गोरे नणंद यांचाही खूप मोठा मोलाचा वाटा आहे की त्यांनी मला निरामयची ट्रीटमेंट घ्यायला चालू केली. नाहीतर मी आज चूल आणि मूल फक्त घरच पाहू शकले असते. पण आज मला सर्व काही करता येते. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत मी काम सुद्धा करू शकते. आणि मी नाही थकत, नाही काही होत. मला काम करताना सुद्धा खूप आनंद होतो की आज मी स्वतः सगळं काही करू शकते. आणि इतरांनाही सुद्धा मला चांगलंच म्हणजे शिकवायला सुद्धा, इतरांना चांगलं शिकवायला सुद्धा मला चांगलीच बुद्धी येते. की त्याच्यामध्ये सुद्धा माझे चांगलेच विचार येतात की नाही बाबा, अशाने असं केलं तर चांगलं होईल.
म्हणजे एवढं मला निरामयमधनं खूप काही शिकायला भेटलं. नाहीतर आज मी ना पहिलेच म्हणजे 15 वर्ष मी भोगलेले आहेत. जसं लग्न झाले तसं मी 15 वर्ष दुःखातच काढले. पण आज हे 2च वर्ष झालेत की मी चांगले अनुभव घेते. जशी निरामयची ट्रीटमेंट चालू केली तेव्हापासून माझे छान म्हणजे दिवस आले. उपचार ना म्हणजे मी शेतीसाठी ना 10 मिनिटं बसायची आणि 10 मिनिटं बसले ना तर मी पूर्णपणे म्हणजे निश्चयानेच ठरवायची की माझी झाडं ही छानच आली आहे. त्याला जो माल येतो तो पूर्ण छानच आला आहे. त्याला जी फळांची हे झालं आहे त्याला ताकद मिळाली आहे. अशी मी म्हणजे संकल्प करूनच मी म्हणजे ट्रीटमेंटला बसायची. मी कुठलंही कामं असलं का साईडला ठेवायची आणि माझी ट्रीटमेंट मी रेग्युलर घ्यायची. जशी मी माझ्या स्वतःच्या शरीरासाठी घ्यायची ना, तशीच मी शेतीतील माझ्या वांग्याच्या झाडांच्यासाठी माझी मी स्वतः दोन्ही टाईम ट्रीटमेंट घ्यायची. मी कुठेही असू, शेतामध्ये असू, कुठं बाहेर जाऊ, कुठं माहेरी जाऊ, तरी पण मी माझी ट्रीटमेंट चुकवत नाही. तर आज माझ्या शरीराला एवढी ताकद मिळाली आहे निरामयच्या ट्रीटमेंटमुळे, तर माझ्या झाडांना का नाही भेटणार? त्याच्यामुळे ना मी ट्रीटमेंट घेते ना, तर बाकीच्यांना काय वाटतं का उगाच ही काहीतरी करते. पण जो आनंद मला ट्रीटमेंट घेताना होतो ना, तो माझ्याच मनाला माहिती आहे, की बाबा मी निरामयची ऊर्जा शेतीची ट्रीटमेंट घेताना सुद्धा मला खूप आनंद होतो, की मी सगळं काम बाजूला ठेवून माझी ट्रीटमेंट मी खूप छानपणे घेते. आणि मग माझ्या झाडांनाही खूप छान आनंद मिळतो. आणि मी असे मला पशु पक्षी असो, झाडं असो, मी त्यांच्यासोबत बोलते. शेतात जरी आले ना, मी त्या वांग्याच्या झाडावरनं मायाने हात फिरवते, त्यांच्यासंग बोलते. इतकं छान वाटतं ना मला, आनंद होतो कुठल्याही याचा. मी त्यांना असं ताकद देते ट्रीटमेंट घेताना. त्याच्यामुळे माझी शेती ना ऊर्जा शेतीमुळे खूप छान आली आहे. पहिले आम्ही 15 गुंठ्यात काकडी लावली होती. काकडी लावली पण त्याचं उगवणं व्यवस्थित झालं नाही आणि त्याची मर झाली मध्ये. मर झाल्यामुळे ते उत्पादन काय त्याचं वाढलं नाही. ते आम्ही मध्येच उपसून टाकली. ते नाही, आम्ही काकडीचे आहे ना 3 पुड्या लागवड केली होती. 3 पुड्यांमध्ये आमची 100% काकडी होती. म्हणजे सगळ्या म्हणजे 15 गुंठ्यामध्ये तेवढी सगळी काकडी लावली होती. तर त्याच्यामध्ये आमची 100% पैकी 50%च काकडी म्हणजे उगवली काकडी आमची 50% उगवलीच नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला फवारणी केली, ड्रिपिंग केली, सर्व काही खर्च आमचा जवळ-जवळ ₹20,000 त्या काकडीला खर्च झाला असेल. पण त्या 20,000 रुपये खर्च होऊन आम्हाला त्याचा ₹1 फायदा झाला नाही. मग आज मी काकडीच्या 2च पुड्यांची लागवड केली आहे. तर 2 पुड्यांची लागवड केली आहे, तर त्यातलं एकही बी म्हणजे फेल गेला नाही. सगळे काकडीचे बियाणे उगवले आहेत. ते ऊर्जा शेतीनेच ऊर्जा शेतीची ट्रीटमेंट घेतली ना, तर त्याची छान लागवड झाली आहे. लागवड होऊन त्याची म्हणजे त्याला एवढी पॉझिटिव्ह भेटली आहे, की सगळे बियाणे उगवून आले आहेत. त्याच्यामुळे माझी अशी इच्छा आहे, की मी जे शेतकऱ्यांना सांगेन, की नाही बाबा तुम्ही ऊर्जा शेती केली, तर तुमच्या घराला जे दुकानदारांना खर्च जाणार आहे, जे दुकानदारामध्ये तुम्ही भांडवल वाया घालवणार आहे, त्या भांडवलांचे पैसे तुमच्या घरात येणार आहे. आणि ते जे तुम्ही कष्ट करता ते तुमच्या कष्टाचा ₹1 तुम्हाला जाणार नाही. तुम्हाला शेती करायला आनंद वाटेल. नाही बाबा माझ्या बिना भांडवलाचा, बिना खर्चाचा मी आज माल उभा करू शकतो. मी पीक घेऊ शकतो. म्हणजे आज ही शेती, आज वांग्याची शेती केली, तर आज वांग्याची लागवड केली, काकडीची लागवड केली. आज माझे मिस्टर तयार झाले. नाही, प्रशांत सरांना, नितीन सरांना त्यांना सांगते आपल्याला वरती पण टोमॅटोची लागवड करायची. आज म्हणजे त्यांचा एवढा पूर्ण विश्वास बसला, की ऊर्जा शेती ही खूप छान शेती आहे. त्याच्यामुळे मग मी इतर शेतकऱ्यांना सुद्धा सांगेन, की तुम्ही ऊर्जा शेतीच करा. कारण रासायनिक शेती करून काही उपयोग नाही. आणि शेती करतो तर आपण निम्मा खर्च हा शेतीला, भांडवलाला, पुन्हा रासायनिक खतांना, दुकानदारांना घालवतो आणि मग शेतीतला निम्माच नफा आपल्याला भेटतो. आपण जर ऊर्जा शेती केली तर संपूर्ण नफा आपल्या घरामध्ये राहील आणि तो शेतीमध्ये कष्ट केलेला आनंद आपल्याला मिळेल. त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांना सांगेन, की तुम्ही ऊर्जा शेतीच करा. मातीचे अनारोग्य असो वा पिकाचे, वातावरणातील बदल असो वा किडीचा प्रादुर्भाव, मिरामय ऊर्जा शेती, रसायनमुक्त समृद्ध शेती पद्धती, सकस माती आणि पोषक पीक निर्माण करणारी केमिकल विरहित नैसर्गिक शेती पद्धती उत्पादन वाढवते, गुणवत्ता सुधारते, निसर्गाचे संतुलन करते, खर्च कमी, आरोग्याची हमी. मिरामय ऊर्जा शेती. आजच संपर्क साधा 702 80655 77.